Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and this is our third chapter, amalgamation of firms. This is problem number 6. Miss Charu and Miss Paru are in partnership as a Maru and company. In similar type of business, Miss Palak and Miss Jhalak are in partnership as a Malak Associates. It was agreed that 1st April 2017, the partnership be amalgamated into one firm, that is Char Malak and Company. The profit sharing ratio in the old firm and new firm are as below. So here is old firm ratio and here is new firm ratio. इथे दोन रेशो जे आहेत हे दिलेले आहेत चारू पारू पलक अँड झलक. हा ओल्ड फर्मचा रेशो आहे आणि हा न्यू फर्मचा रेशो आहे. As on 31st March 2017, the balance sheet of their firm were as follows. त्यांची बॅलन्स शीट जी आहे ही आपल्याला गिव्हन आहे लायबिलिटी साइड अँड ॲसेट साइड. दोन कॉलम्स त्यांनी केलेत मारू अँड कंपनी अँड मलक असोसिएट्स. Let's we see the adjustments. The amalgamation was made on the following terms. काही टर्म्स दिलेले आहेत. न्यू फर्म टू टेक ओव्हर ओल्ड फर्म ॲसेट्स ॲज अंडर. आता जे न्यू फर्म इथे तयार झालेली आहे तर त्यांनी ओल्ड फर्मचे काही ॲसेट जे आहेत हे टेक ओव्हर केलेले आहेत. स्टॉक व्हेकल, देन फर्निचर, लँड, बिल्डिंग. आता ह्या ज्या हे जे ॲसेट आहेत किंवा हे जे ॲसेट आहेत हे टेक ओव्हर केलेले आहेत. हे कशासाठी आपल्याला नेसेसिटी आहेत तर जे आपण परचेस कन्सिडरेशन पण प्रिपेअर करणार आहोत. तर त्या तिथे या अमाउंट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. मिस चारू टू टेक ओव्हर इन्व्हेस्टमेंट फॉर ₹12,000. आता मिस चारू जे आहे त्यांनी काय केलं तर इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर केलेली आहे. The capitals of partner in the new firm to be ₹4 lakh and to be contributed by their profit sharing ratio and adjustment to be made in the cash. See, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे तर जे ओल्ड फर्म आहेत त्यांचे लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत ॲज वेल ॲज जी न्यू फर्म आहे अमालगमेट होऊन जी न्यू फर्म बनते तर त्या फर्मची बॅलन्स शीट जी आहे ही आपल्याला प्रिपेअर करायची आहे. आणि त्या बॅलन्स शीटसाठी द कॅपिटल्स ऑफ पार्टनर्स इन न्यू फर्म मध्ये पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते इथे गिवन आहे, दिलेलं आहे. न्यू फर्म टू बी 4 लाख. आता हे जे 4 लाख आहेत हे न्यू पार्टनर्स मध्ये आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. You are required to show necessary ledger accounts in the books of Maru and Company and Malak Associates and prepare the balance sheet of Char Malak and Company. So we have to prepare the necessary ledger accounts in the old firms and we have to prepare the balance sheet in new firm. So let's resolve this problem. First, we have to prepare the purchase consideration. As we all know, see here is a purchase consideration. आपण परचेस कन्सिडरेशन कसं प्रिपेअर करणार तर ॲसेट टेकन ओव्हर जे केलेले आहेत त्यांचे ग्रॉस ॲसेटची टोटल करणार, त्यातून लायबिलिटीज जे आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. सो ॲसेट टेकन ओव्हर आपल्याला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे रेकॉर्ड करायच्या आहेत. 3 कॉलम्स इथे केलेले आहेत मारू अँड कंपनी, मलक असोसिएट अँड चार मलक अँड कंपनी. सी दीज आर द ओल्ड फर्म्स. ह्या ओल्ड फर्म्स आहेत मारू अँड कंपनी अँड मलक असोसिएट्स. परचेस कन्सिडरेशनच्या वेळेला हा थर्ड कॉलम जो आहे हा सुद्धा मी इथे प्रिपेअर केला बिकॉज वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट इन न्यू फर्म. आपल्याला न्यू फर्मचं जे अकाउंट आहे तर त्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा प्रिपेअर करायचे आणि त्या बॅलन्स शीट प्रिपेअर करताना ॲसेट किंवा ज्या लायबिलिटीज आहेत तर त्यांच्या अमाऊंट्स घेण्यासाठी इथे परचेस कन्सिडरेशनच्या वेळेला थर्ड कॉलम जो आहे हा प्रिपेअर केलेला आहे. याच्यात ॲसेट आणि लायबिलिटीजच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या ॲज इट इज आपण न्यू फर्मच्या बॅलन्स शीट मध्ये घेणार आहोत. सी ॲसेट टेकन ओव्हर. आता गुडविल. व्हॉट अबाउट गुडविल? सी न्यू फर्म टू टेक ओव्हर ओल्ड फर्म ॲसेट ॲज अंडर. गुडविल 40,000 अँड 30,000. हे जे ॲसेट आहे ते टेकन ओव्हर केलेले आहेत. परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण हे जे
ऍसेट लायबिलिटीज आहेत ह्या सगळ्या आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. आपण वन बाय वन जे ऍसेट आहेत ते रेकॉर्ड करूया. गुडविल 40,000 and 30,000. गुडविल 40,000, मलक असोसिएट्स 30,000, आणि या दोघांची जी टोटल आहे ती न्यू फर्म या थर्ड कॉलम मध्ये जाईल 70,000. आता हा थर्ड कॉलम का आहे तर इथे ज्या अमाऊंट येतील ते आपल्याला ऍज इट इज तिथे पुटअप करता येतील न्यू फर्मच्या बॅलन्स शीट मध्ये. दॅट इज वाय. नेक्स्ट इज लँड 1,25,000 and 1,65,000. Let's we record this. Land 1,25,000, 1,65,000, and the total is total जे ती थर्ड कॉलम मध्ये घ्यायची 2,90,000. And third one is furniture 35,000 and 28,000. Let's we record this. Furniture 35,000 and 28,000, and total is 63,000. Yeah. Next is vehicle 20,000, 20,000, total 40,000. Then stock 45,000 and 65,000. Stock 45,000 and 65,000, and the total is 1,10,000. सी इथे जे त्यांच्या ज्या ऍग्रीड व्हॅल्यूज होत्या त्या आपल्याला रेकॉर्ड करून झालेल्या आहेत. बॅलन्स शीट मध्ये जे ऍसेट आहेत हे आपण रेकॉर्ड करूया. नेक्स्ट इज डेटर्स. डेटर्स आपण रेकॉर्ड करून घेऊया. डेटर्स 52,500. नेक्स्ट 52,250. टोटल जे आहे थर्ड कॉलमला इथे येईल टोटल 1,04,750. या सगळ्या प्रॉब्लेम मधल्याच अमाऊंट्स आहेत इथे. देन बँक 5,600. इथे ज्या ऍसेट आहेत ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत या सगळ्यांच्या आपण अमाऊंट आहेत ह्या रेकॉर्ड केल्या आहेत. आता यांची आपण टोटल जे आहे हे करूया. ग्रॉस ऍसेटची आपली टोटल झालेली आहे 3,23,100 अँड मलक असोसिएट 3,60,250. आपण ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत लायबिलिटीज ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करूया.
ॲसेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, ज्या लायबिलिटीज आहेत. क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट. Creditors 50,000 and 83,500. and 83,500. लास्ट कॉलम मध्ये त्याची टोटल जी आहे ही लिहायची. 1,33,500. Next is bank overdraft. Bank overdraft रेकॉर्ड करायचं आहे. डिरेक्टली मलक असोसिएट्स मध्येच दिलेला आहे 36,500. सी 36,500 रेकॉर्ड करूया. लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या सगळ्या ग्रॉस ऍसेट्स मधून लेस करायच्या आहेत. देन वी विल गेट अवर परचेस कन्सिडरेशन. So 3,23,100 minus 50,000. 3,60,250 minus creditors जेवढी अमाऊंट आहे 83,500 and bank overdraft 36,500 अमाऊंट जे आहेत ते लेस करायचे आहेत. And then we get a purchase consideration. So 3,23,100 minus 50,000. Answer is ऍसेटचे जे टोटल आहे त्यातून लायबिलिटीज ज्या आहेत त्या लेस करायच्या आहेत. So 3,23,100 minus 50,000. Answer is 2,75,100. 3,60,250 minus 83,500 and 36,500. Then we get our purchase consideration, that is 2,40,250. So here is our purchase consideration. In next step, we have to prepare in the books of Maru and Company Limited. See, आपल्याला इन द बुक्स ऑफ मारू जो पार्टनर आहे या फर्म मध्ये अकाउंट लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे. वी हॅव टू प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू फर्म अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे. 3 अकाउंट्स प्रिपेअर करायचे, रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल अँड न्यू फर्म अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट इझी आहे. त्यामध्ये ॲज इट इज जेवढ्या ॲसेट्स आहेत प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या त्यांच्या बुक व्हॅल्यूजने सगळ्या ॲसेट्स आहेत त्या आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. अँड लायबिलिटीज ज्या आहेत जेवढ्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत प्रॉब्लेम मध्ये त्या सगळ्या त्यांच्या बुक व्हॅल्यूजने रेकॉर्ड करायच्या आहेत. देन वी हॅव टू रेकॉर्ड द परचेस कन्सिडरेशन. जे आपण परचेस कन्सिडरेशन फर्स्ट स्टेप मध्ये इथे प्रिपेअर केलंय. हे परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट लिहायचे. दॅट्स इट. आणि जेवढे ॲसेट जे काही टेकन ओव्हर केली असेल ते रेकॉर्ड करायचे. सो टू सन्ड्री ॲसेट्स, जेवढ्या ॲसेट्स आहेत त्यांच्या सगळ्याच्या बुक व्हॅल्यूज आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. सो लँड मारू अँड कंपनीच्या जेवढ्या आहेत 65,000 हे आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. लँड 65,000. देन फर्निचर 38,000 ॲज इट इज जशा अमाऊंट्स आहेत. Furniture 38,000, vehicle 25,000, stock 49,900, investment 14,000, debtors 52,500, then bank 5,600. So furniture 38,000. Next 25,000. Next stock 49,900. Next investment 14,000. Debtors 52,500 and bank 5,600.
तर आपण या ज्या ऍसेट्स आहेत यांच्या बुक व्हॅल्यूजने त्या अमाऊंट्स रेकॉर्ड केलेल्या आहेत. लँड, देन वी हॅव टू रेकॉर्ड द सन्ड्री लायबिलिटीज. प्रॉब्लेम मध्ये जेवढ्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत त्या त्यांच्या बुक व्हॅल्यूजने रेकॉर्ड करायच्या आहेत. सो मारू अँड कंपनी, क्रेडिटर्स 50,000, बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला नाहीये. सो फक्त क्रेडिटर्स जे आहेत हे रेकॉर्ड केले जातील. सो बाय सन्ड्री लायबिलिटीज, क्रेडिटर्स 50,000. Next, we have to record the purchase consideration. See, purchase consideration चे दोन effects पडतात. First, realization account ला credit side ला एक effect पडणार आहे. Second effect जो आहे हा second effect जो आहे हा new firm ला पडणार आहे debit side ला. So let's we see the purchase consideration. This is our purchase consideration. Maru and Company Limited, 2,73,100. ही जी अमाऊंट आहे हिचे दोन इफेक्ट पडतील. फर्स्ट, रिअलायझेशन अकाउंटला बाय न्यू फर्म अकाउंट परचेज कन्सिडरेशन, वी हॅव टू रेकॉर्ड दिस 2,73,100. And the next effect is in new firm debit side to realization account 2,73,100. सो परचेस कन्सिडरेशनचे आपण दोन इफेक्ट जे आहेत ते देऊन झालेले आहेत. नेहमी परचेस कन्सिडरेशनचे दोन इफेक्ट द्यायचे. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटला जाणार, सेकंड इफेक्ट जो आहे हा न्यू फर्म अकाउंटला जाणार. सी, प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, मिस चारू टू टेक ओव्हर इन्व्हेस्टमेंट्स ऑफ 12,000. सी, मारू अँड कंपनी लिमिटेड मध्ये दोन पार्टनर्स आहेत, चारू अँड पारू. So Charu take over the investment of rupees 12,000. So चारू जी पार्टनर आहे तिने इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर केलेली आहे 12,000 ची. सो वी हॅव टू रेकॉर्ड दिस इन रिअलायझेशन अकाउंट. सो ह्याचा इफेक्ट जो आहे हा रिअलायझेशन अकाउंटला पडणार आहे क्रेडिट साईडला बाय चारूज कॅपिटल, बिकॉज चारूने ती जी इन्व्हेस्टमेंट आहे टेक ओव्हर केलेली आहे 12,000 रुपीजला. सो बाय चारूज कॅपिटल अकाउंट. आता फक्त चारूने इंडिव्हिज्युअली ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही टेक ओव्हर केलेली आहे. सो याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पडणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड टू रिअलायझेशन, रिअलायझेशन अकाउंट 12,000. चारूने टेकन ओव्हर केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण रेकॉर्ड करणार आहोत 12,000. पारू कॉलम मध्ये काहीच येणार नाहीये बिकॉज चारूने ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही टेकन ओव्हर केलेली आहे. तीन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत रिअलायझेशन अकाउंटला, ऍसेट, लायबिलिटीज अँड परचेस कन्सिडरेशन. अँड देन जे ऍसेट टेकन ओव्हर केलेली आहे ती आपण रेकॉर्ड केली. सी, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये आपल्याला त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत हे रेकॉर्ड करून घ्यायचे. सी, त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत ते दिलेले आहेत. मारू अँड कंपनी, चारू 80,000, पारू 1,20,000. आपण हे रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 and Paru 1,20,000. So here is, we have recorded the opening balances of Charu and Paru. आपण जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत हे रेकॉर्ड केलेले आहेत. सी, आपण आता रिअलायझेशन अकाउंट जे आहे हे क्लोज करूया. टोटल करायचे, क्रेडिट साइडची टोटल घेते 3,35,100. क्रेडिट साइडची टोटल येते. डेबिट साइडची टोटल बघूया. डेबिट साइडची जी टोटल आहे ही 2,50,000 येते. सो इथे डिफरन्स येतोय बिकॉज डेबिट साइडची जी टोटल आहे ही कमी आहे, क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे. तर कितीचा डिफरन्स येतोय तो आपण बघूया. तो जो डिफरन्स आहे 85,100 चा डिफरन्स येतोय. 3,35,100 मधून याच्या डेबिट साइडच्या टोटल आहेत
डेबिट साईडचे जे अमाऊंट्स आहेत 2,50,000 हे लेस केल्यावर हा जो डिफरन्स आहे 85,100 तो येणार आहे डिफरन्स. दॅट इज हा प्रॉफिट आहे आणि हा प्रॉफिट आपल्याला चारू अँड मारू हे जे दोन पार्टनर्स आहेत या पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे. आता हा प्रॉफिट जो आहे तो कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल तर त्यांचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तर त्यामध्ये हा प्रॉफिट जो आहे डिस्ट्रीब्यूट केला जाईल. सी ओल्ड फर्मचा इथे रेशो दिलेला आहे. ओल्ड फर्मचा रेशो आहे चारू अँड पारू साठी 2:3. 85,100 डिस्ट्रीब्यूट करायचे 3:2 रेशो मध्ये. 3:2 मीन्स 3 डिवाइडेड बाय 5. 2:3 मध्ये 2 डिवाइडेड बाय 5 अँड 3 डिवाइडेड बाय 5 डिस्ट्रीब्यूट करूया. आन्सर इज 34,040 अँड पारू 51,060. जो प्रॉफिट आहे ह्या दोघांमध्ये डिवाइड केलेला आहे चारू अँड पारू. आता हा जो आपण प्रॉफिट यांच्यामध्ये डिवाइड केलेला आहे याचा सेकंड इफेक्ट जो आहे पार्टनर्स कॅपिटलला पडेल. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. आपण आधी रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून घेऊया. सी टोटल जी आहे ती मॅच झाली आहे 3,35,100. 3,35,100. आता जो प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलाय चारू अँड पारू दोन पार्टनर्स मध्ये याचा सेकंड इफेक्ट देऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याचा सेकंड इफेक्ट पडणार आहे इन क्रेडिट साइड बाय रिअलायझेशन अकाउंट. So 51,060 and 34,040. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो आहे हा सुद्धा आपल्याला क्लोज करायचा आहे. टोटल घेऊया 1,71,760 क्रेडिट साईडची टोटल आहे. पारू हा कॉलम जो आहे हा आपण याची टोटल घेतलेली आहे 1,71,060 डेबिट साईडला. डेबिट साईडला इथे कोणतीच अमाऊंट नाहीये सो ऍज इट इज इथे so our balance carried down is 1,71,060. देन चारू कॉलमची आपण टोटल घेऊया 1,14,040. What about debit side? 12,000. So the 1,14,040 मधून 12,000 जे आहेत हे लेस केल्यावरती जो डिफरन्स आहे मिळणार आहे आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन जी अमाऊंट आहे ती मिळणार आहे 1,02,040. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे हे आपलं क्लोज करून झालेलं आहे. इथे जो बॅलन्स कॅरीड डाऊन आपण इथे फाइंड आउट केलेला आहे याचा इफेक्ट जाणार आहे न्यू फर्मला. सो न्यू फर्म अकाउंट बाय चारू कॅपिटल 1,02,040
and by Paru Capital 1,71,060. So 1,02,040 and Paru Capital 1,71,060. ऍसेट जे आहे हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. ऍसेट आपण रेकॉर्ड केले आहेत. लँड 84,000, फर्निचर 30,500, vehicle 27,250, then stock 66,000, then debtors 52,250, and creditors 83,500, and Bank of Baroda 36,500. Now we have to record purchase consideration. Purchase consideration जे आहे आपल्याला record करायचं आहे. See purchase consideration 2,40,250. 2,40,250. ऑलमोस्ट आपल्या सगळ्या गोष्टी रिअलायझेशन अकाउंटला रेकॉर्ड करून झालेल्या आहेत. आता आपण त्याची टोटल घेणार आहोत. सी 3,60,250. डेबिट साइडची टोटल जी आहे ते आपण बघूया किती येते. 2,60,000. सी इथे डिफरन्स येतोय बिकॉज क्रेडिट साइड जी आहे ही जास्त येते, डेबिट साइड कमी येते. सो जेवढा डिफरन्स आहे हा दोन्ही पार्टनर्सना त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकायचा आहे. डिफरन्स येतोय 1,02,50. 1,02,50चा इथे डिफरन्स येतोय आणि हा जो डिफरन्स आहे या दोन्ही पार्टनर्सना त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सी त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2 पलक अँड झलक, बिकॉज मलक असोसिएट मध्ये आपण रेकॉर्डिंग जे आहे हे करतोय. $60,000, 150, and for Jhalak 40,100. रिअलायझेशन अकाउंट जे ते आपण क्लोज करूया. येस करेक्ट. दोन्ही साईड जे आहेत ह्या मॅच झाल्यात. 3,60,250, 3,60,250. येस आपलं जे परचेस कन्सिडरेशन आहे जे आपण इथे रेकॉर्ड केलंय, परचेस कन्सिडरेशनचे नेहमी दोन इफेक्ट्स पडतात.
परचेस कन्सिडरेशनचा फर्स्ट इफेक्ट हा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे एक पडतो. सेकंड इफेक्ट जो आहे हा न्यू फर्म अकाउंटला डेबिट साईडला पडणार आहे. तर आपण त्याचा इफेक्ट देऊया. टू रिअलायझेशन परचेस कन्सिडरेशन आहे हे, सो PC 2,40,250. नेक्स्ट जो डिफरन्स आहे हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला इथे ट्रान्सफर केलेला आहे. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. सी 60,150 अँड 40,100 हे जे आपण डिफरन्स आहे हा पार्टनर्सना त्या ट्रान्सफर केलेला आहे. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये बाय रिअलायझेशन क्रेडिट साईडला हे ट्रान्सफर होणार आहे 60,150 अँड 40,100. सी आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. सी द ओपनिंग बॅलन्सेस पलक 70,000 अँड झलक 70,000. त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करून घेतलेत अँड जो प्रॉफिट होता तो सुद्धा इथे ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण यांची टोटल घेऊया. पलकच्या कॉलमची टोटल आहे 1,30,150 अँड झलक 1,10,100. तर डेबिट साईडला डिरेक्टली बॅलन्स कॅरीड डाऊन आहे बिकॉज इथे काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये. सो ॲज इट इज ह्याची टोटल आहे ही डेबिट साईडला सुद्धा याच टोटल येणार आहेत 1,30,150 अँड 1,10,100. बॅलन्स कॅरीड डाऊन मीन्स हा न्यू फर्मला इथे ट्रान्सफर केला जाणार आहे. हा जो कॅरीड डाऊन बॅलन्स आहे हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे हा न्यू फर्मला जाईल 1,30,150 and 1,10,100. सी न्यू फर्मला आपण हे जे क्लोजिंग बॅलन्स आहे त्यांचा हा आपण ट्रान्सफर करणार आहोत बाय पलक कॅपिटल बिकॉज हे त्यांचं आता कॅपिटल आहे. सो बाय पलक कॅपिटल 1,30,150 and झलक कॅपिटल 1,10,100. टोटल घेऊया. 2,40,250. डेबिट साईडची टोटल सुद्धा तेवढीच आहे 2,40,250. सी इथे आपले जे लेजर अकाउंट्स आहेत हे सगळे टॅली झालेले आहेत. न्यू फर्म अकाउंट सुद्धा टॅली झालाय, देन पार्टनर्स कॅपिटल सुद्धा टॅली झालाय अँड देन रिअलायझेशन सुद्धा इथे टॅली झालेलं आहे. सो आपण जे ओल्ड फर्म्स होते यातले सगळे लेजर अकाउंट्स जे आहेत हे प्रिपेअर करून आपले झालेले आहेत. नाव वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट आफ्टर अमालगमेशन. अमालगमेशन झाल्यानंतरची जी बॅलन्स शीट आहे ही आपल्याला प्रिपेअर करायची आहे. So this is the balance sheet of new firm as at 1st April 2017. बॅलन्स शीट मध्ये इथे आपल्याला आफ्टर अमालगमेशन बॅलन्स शीट सुद्धा प्रिपेअर करायचे ॲज वेल ॲज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुद्धा आपल्याला इथे प्रिपेअर करायचे. सी आता इथे ज्या ॲसेट्स आहेत या ॲसेट्स कोणत्या येतील तर इथे जे आपण परचेस कन्सिडरेशन मध्ये इथे तो थर्ड कॉलम आपण काढला होता चारमलक अँड कंपनी दॅट इज न्यू फर्म. तर इथे ज्या ॲसेट्स आहेत या आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. त्याची टोटल आहे मग गुडविलची टोटल इथे 70,000 देन लँड या ज्या ॲसेट्स आहेत या इथे रेकॉर्ड करायच्या आणि ज्या लायबिलिटीज आहेत त्या तशा रेकॉर्ड करायच्या.
सो या अमाऊंट येतील गुडविल 70,000, गुडविल 70,000. Then what about land? Land 2,90,000. म्हणून आपण तो थर्ड कॉलम तिथे प्रिपेअर केला होता की आपल्याला इझिली तिथे ऍसेटच्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या मिळतील. फर्निचर, व्हॉट अबाउट फर्निचर 63,000. Then vehicle 40,000. Stock 1,10,000. And debtors 1,04,750. सी या सगळ्या ज्या ऍसेट आहेत, गुडविल 70,000, लँड 2,90,000, फर्निचर 63,000, या ॲज इट इज ज्या अमाऊंट आहेत ऍसेटच्या, या आपण इथे बॅलन्स शीटला रेकॉर्ड केलेल्या आहेत. सी आता आपली ऍसेट साइड जी आहे ही इथे ऍसेट साइड आपली कंप्लीट झालेली आहे. सी द लायबिलिटी साइड. व्हॉट अबाउट लायबिलिटीज? सी इन द प्रॉब्लेम, the capitals of the partners in new firm to be 4 lakh. कॅपिटल जे आहे, सी आपल्याला इथे बॅलन्स शीट जी प्रिपेअर करायची आहे यामध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट्स रेकॉर्ड करावे लागतील. यामध्ये कॅपिटल अकाउंट मध्ये चारू, पारू, मलक अँड झलक 4 पार्टनर्स आहेत, तर त्यांचे कॅपिटल अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. बट इथे त्यांनी काय सांगितलंय, डिरेक्टली त्यांनी सांगितलंय की जे न्यू फर्म मध्ये कॅपिटल जे आहे हे 4 लाख रुपीजचं असेल आणि हे जे 4 लाख रुपीजचं कॅपिटल आहे हे या 4ही पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे. सो इथे कॅपिटल अकाउंटची टोटल जी आहे ही 4 लाख येईल आणि हे जे 4 लाख रुपीजचं कॅपिटल आहे हे ह्या 4ही पार्टनर्सना त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांचा दिलेला आहे 6:5:3:4. हा त्यांचा न्यू फर्म साठीचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे हा त्यांनी दिलेला आहे. सो 4 लाख रुपीजचं जे कॅपिटल आहे इथे दिसतंय, कॅपिटल्स ऑफ पार्टनर्स इन न्यू फर्म टू बी 4 लाख. हे जे 4 लाख आहेत हे या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. सी टोटल कॅपिटल 4 लाख, न्यू रेशो 6:5:3:4. या रेशो मध्ये हे 4 लाख रुपीज जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करायचे. सो चारू 6/18. 18 का तर 6 + 5 + 3 + 4. त्यांची जी टोटल आहे 18 येते. सो 6/18 × 4 लाख. आन्सर इज 1,33,333. देन पारू 5/18. Then Palak 3/18 and Jhalak 4/18. सो ह्या न्यू रेशो मध्ये हे जे कॅपिटल आहे 4 लाख रुपीजचं हे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचंय. सो चारूचं कॅपिटल मिळालंय 1,33,333. पारू 1,11,111 and Palak 66,667. Jhalak 88,889. तर त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. सी कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत ते आपण रेकॉर्ड करून घेतलेत. हा जो कॅपिटलचा बॅलन्स दिलाय मीन्स कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा त्यांनी क्लोजिंग बॅलन्सेस आपल्याला दिलेला आहे. सो इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्यांनी क्लोजिंग बॅलन्स आपल्याला ऑलरेडी दिला आहे. हा जो आहे 4 लाख रुपीज, हे 4 लाख रुपीज आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेत. सो न्यू फर्मचा डिरेक्टली त्यांनी आपल्याला बॅलन्स दिलेला आहे. कॅपिटल्स ऑफ न्यू फर्म 4 लाख रुपीज. आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचा आहे.
ते आपण त्यांचे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते रेकॉर्ड केलेत. 1,33,333, 1,11,111, 66,667 and 88,889. आपण त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करून घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे. आता हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे ओपनिंग बॅलन्सेस कोणते? तर आपण जे इन द बुक्स ऑफ मारू अँड कंपनी यामध्ये जे न्यू फर्म अकाउंट आपण इथे प्रिपेअर केलेलं आहे, न्यू फर्म अकाउंटचे जे बॅलन्सेस आहेत यामध्ये चारूज कॅपिटल अँड पारू कॅपिटल, मग यांचे जे बॅलन्सेस आहेत दॅट इज अवर ओपनिंग बॅलन्स ऑफ न्यू फर्म. न्यू फर्म मध्ये या पार्टनर्सचे हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. सो 1,02,040 अँड 1,71,060 हे त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. सो लेट्स वी रेकॉर्ड दिस. त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 1,02,040. हे आपण ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड केले. चारू 1,02,040 हे कसे आले तर आपण इथे इन द बुक्स ऑफ मारू अँड कंपनी यामध्ये आपण जो न्यू फर्म अकाउंट इथे ओपन केलेला आहे, तर न्यू फर्म अकाउंट मध्ये त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत बाय चारू कॅपिटल अँड बाय पारू कॅपिटल हे ॲज इट इज आपण घेतलेले आहेत. हे त्यांचे जे बॅलन्सेस आहेत हे अमाल्गमेशन झाल्यानंतर जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे. सेम थिंग इन द बुक्स ऑफ मलक असोसिएट त्यामध्ये जो न्यू फर्म अकाउंट आहे तर त्यामध्ये जो पलकचा बॅलन्स आहे 1,30,150 अँड झलक 1,10,100 हा त्यांचा इथे ओपनिंग बॅलन्स आहे पार्टनर्स न्यू फर्म मध्ये. ओपनिंग बॅलन्स मिळालेला आहे, क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे. सो आपण अकाउंट जे आहे ते क्लोज करत घेऊया. डेबिट क्रेडिट साईडचा जो चारू कॉलम आहे त्याची टोटल येते 1,02,040 आणि डेबिट साईडचा जो चारू कॉलम आहे त्याची टोटल येते 1,33,333. डेबिट साईडची टोटल ही क्रेडिट साईडच्या टोटल पेक्षा जास्त आहे. सो डिफरन्स येणार आहे क्रेडिट साईडला. कितीचा डिफरन्स येतोय तर डिफरन्स जो आहे हा 31,293 चा येतोय. आता आपण टोटल करून बघूया क्रेडिट साईडची टोटल किती येते. येस, क्रेडिट साईडची टोटल जी आहे 1,33,333 येते. असंच आपण एक एक अकाउंट जे आहे ते क्लोज करत घेऊया. पारू क्रेडिट साईडचा जो पारू कॉलम आहे त्याची टोटल येते 1,71,660 रुपीज अँड डेबिट साईडचा जो कॉलम आहे पारू कॉलम त्याची टोटल आहे 1,11,111. म्हणजेच काय तर क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडच्या टोटल पेक्षा जास्त आहे. सो डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला येतोय. डिफरन्स कितीचा येतोय तर 59,949. टोटल करून बघूया डेबिट साईडच्या कॉलमची. येस, करेक्ट. पलक कॉलम जो आहे आपण क्लोज करून घेऊया. क्रेडिट साईडचा पलक कॉलमची टोटल आहे 1,30,150 अँड डेबिट साईडचा जो पलक कॉलम आहे त्याची टोटल आहे 66,667. सो क्रेडिट साईडची टोटल जी आहे डेबिट साईड पेक्षा जास्त आहे. सो डिफरन्स हा डेबिट साईडला येतोय. इथे कितीचा डिफरन्स येतोय तर 63,483 चा डिफरन्स येतोय. आपण त्याची टोटल करून घेऊया किती येते. येस, करेक्ट. नेक्स्ट झलक कॉलमची टोटल घेऊया. झलक कॉलमची क्रेडिट साईडची टोटल येते 1,10,100. डेबिट साईडची टोटल आहे 88,889. सो डेबिट साईडची क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईड पेक्षा जास्त आहे.
डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला येतोय. 21,211 रुपीजचा डिफरन्स येतोय. आपला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे हे प्रिपेअर करून इथे झालेलं आहे. आता इकडे जो बॅलन्स येतोय 31,293 आणि इकडे डेबिट साईडला इथे बँकचे बॅलन्सेस आपल्याला इथे दिसत आहेत. आपल्याला काय करायचंय तर इथे बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे. क्रेडिटर्सची अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. व्हॉट अबाउट क्रेडिटर्स? 1,33,500, 1,33,500. Next, bank overdraft. What about bank overdraft? See in the problem. बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे हा इथे दिसतोय मलक असोसिएट्सचा 36,500. 36,500चा इथे बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे हा इथे दिसतोय. तो बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट इथे घेतली 36,500. त्यामधून कॅश बॅलन्स जो होता, आता कॅश बॅलन्स जो आहे हा किती दिसतोय तर कॅश बॅलन्स फक्त कॅश मीन्स बँक बॅलन्स इथे 5,600 एवढा दिसतोय. आता कॅश बॅलन्स जो आहे हा तेवढासा इनफ नाहीये बिकॉज आपल्याला इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये दिसतंय इथे की बरेच आपल्याला पेमेंट जे आहे हे इथे आपल्याला करायचं आहे आणि ते कॅश बॅलन्स म्हणून आपल्याला आपण करू शकत नाही आहोत. सो बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये काय करायचंय त्या बँक ओव्हरड्राफ्टच्या अमाऊंट मधून सो इथे 5,600 जो बँक बॅलन्स आहे हा लेस करायचा आहे अँड देन लेस 31,293 जो इथे क्रेडिट साईडला जो डिफरन्स आलेला आहे 31,293 चा हा आपल्याला लेस करायचा आहे बिकॉज त्यांचा जो ओपनिंग बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स किती दिसतोय तर 1,02,040 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे हा 1,33,333 आहे. सो इथे डिफरन्स येतोय 31,293 चा जो आपल्याला लेस करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ऍड काय करायचं आहे तर इथे जो इथला डिफरन्स आहे डेबिट साईडचा डेबिट साईडचे जे डिफरन्सेस आहेत 59,949 63,483 अँड 21,211 ह्या ज्या अमाऊंट्स आहेत हे तीन बॅलन्सेस आहेत हे यामध्ये ऍड करायचे. देन वी गेट अवर बँक ओव्हरड्राफ्ट. सो बँक ओव्हरड्राफ्ट ची टोटल जी आहे आपण घेऊया. बँक ओव्हरड्राफ्टची टोटल काय येते तर 1,44,250. आता हे सगळं कॅल्क्युलेशन आपण का करतोय तर इथे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स यामधला जो डिफरन्स आहे डिफरन्स आपण ऍडलेस करतोय. इथे जो डेबिट साईडचा जो क्रेडिट साईडचा इथे डिफरन्स दिसतोय हा आपण लेस केलेला आहे आणि जे डेबिट साईडचे जे डिफरन्सेस दिसत आहेत हे आपण ऍड केलेले आहेत. सो बँक ओव्हरड्राफ्ट 1,44,250 अमाऊंट आलेली आहे. आपण टोटल घेऊया दोन्ही साईडची ऍसेट अँड लायबिलिटीज. टोटल येते 6,77,750. ऍसेट साईडची टोटल येते लेट्स सी what द टोटल इज. लायबिलिटी साईड लायबिलिटी साईडची टोटल येते 6,77,750. सो इथे आपले बॅलन्स शीट जी आहे ही टॅली झालेली आहे आणि प्रॉब्लेम जो आहे आपला सॉल्व्ह झालेला आहे.